हेल्दी पण तुमच्या दातांसाठी डेंजरस. तुम्ही पण हेल्थ कॉन्शियस आहात, हेल्दी फूड खाता, शुगर फ्री फूड खाता, तरी तुमच्या दातांना कीड लागली आहे. प्रॉब्लेम फक्त चॉकलेट खाण्यामध्ये नाहीये. डेली लाईफच्या या 3 गोष्टी ज्या तुमच्या दातांना प्रॉब्लेम करू शकतात. फर्स्ट म्हणजे लेमन वॉटर लव्हर्स. रोज सकाळी लेमन वॉटर पिणारे लोक ऐका, लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड असतं. सो ते तुमच्या दातांचं जे इनॅमल आहे ते हळूहळू डिझॉल्व्ह करतं. त्यामुळे तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाढते आणि इनॅमल इरोजन होतं. यावर काय करायचं, एकतर लेमन वॉटर स्ट्रॉनी प्या किंवा लेमन वॉटर पिल्यानंतर नॉर्मल पाण्याने गार्गल करा आणि लगेच त्यानंतर ब्रश करू नका. सेकंड इज पॅकेज ज्युसेस. आता आपल्याला फ्रूट ज्यूस हे हेल्दी वाटतं, पण पॅकेज ज्युसेस मध्ये हिडन शुगर असतं. सो शुगर आणि ऍसिड हे डबल रिॲक्ट करतं आपल्या दातांवरती. थर्ड वन तुम्हाला शॉक करेल, पण ते आहे हनी, मध. हा, ऑफकोर्स मध हे ऑर्गॅनिक आहे, नॅचरल आहे, पण त्यातही शुगर असतं. त्यामुळे आपल्या बॅक्टेरियाजला तर माहित नसतं शुगर हे व्हाईट आहे, नॅचरल आहे की ऑर्गॅनिक आहे. बॅक्टेरियाजला फरक पडत नाही, ते ग्रो होतात. आणि एस्पेशली जर बेड टाइमला जर तुम्ही हनी घेतलं किंवा वॉर्म वॉटरमध्ये हनी मिक्स करून सिप घेत राहिला, आणि हनी हे स्टिकी असतं, सो ते दातांवरती चिटकून राहतं. आणि जर तुम्ही ब्रश करून जर नाही झोपलात तर रात्री पूर्ण 8 तास हे शुगर तुमच्या तोंडात राहतं आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतं, ते कॅव्हिटी करू शकतं. आणि अजून काही फूड आयटम्स किंवा ड्रिंकिंग आयटम्स मी मेन्शन केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आणि अशाच डेंटल टिप्सला मला फॉलो करा.